नमस्कार. रेडिओ एमपीएससी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं 25 डिसेंबरच्या दिनविशेष व विचारधन या सत्रात सहर्ष स्वागत करते. दिवसाची सुरुवात करू एका प्रेरणादायी विचाराने. नेहमी तत्पर रहा, बेसावध आयुष्य जगू नका. जाणून घेऊ 25 डिसेंबरचे दिनविशेष. 25 डिसेंबर 1991 रोजी मिखाईल गोर्बाचेव यांनी सोव्हिएत संघ राज्याच्या अर्थात USSRच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. याच्या दुसऱ्याच दिवशी सोव्हिएत संघ राज्याचे विघटन करण्यात आले आणि जनमत चाचणीच्या आधारे सर्वप्रथम युक्रेन हा देश सोव्हिएत संघ राज्यातून बाहेर पडला. 25 डिसेंबर 1990 रोजी वर्ल्ड वाईड वेब अर्थात WWW याची पहिली यशस्वी चाचणी झाली. 25 डिसेंबर 1976 रोजी INS विजयदुर्ग ही युद्धनौका भारतीय नौदलात सामील झाली. 25 डिसेंबर 1949 रोजी पाकिस्तानचे 12वे पंतप्रधान नवाज शरीफ यांचा जन्म झाला. 25 डिसेंबर 1932 रोजी व्हायोलिन वादक, संगीत संयोजक व संगीतकार प्रभाकर जोग यांचा जन्म झाला. 25 डिसेंबर 1927 रोजी सुप्रसिद्ध सारंगीय पंडित रामनारायण यांचा जन्म झाला. 25 डिसेंबर 1926 रोजी हिंदी लेखक, कवी, नाटककार, पत्रकार व धर्मयुग साप्ताहिकाचे 27 वर्षे संपादक असलेले डॉक्टर धर्मवीर भारती यांचा जन्म झाला. अभ्युदय व संगम या नियतकालिकांचे संपादनही त्यांनी केले. त्यांचा मृत्यू 4 सप्टेंबर 1997 रोजी झाला होता. 25 डिसेंबर 1926 रोजी संसदपटू फॉरवर्ड ब्लॉकचे सरचिटणीस चित्त बसू यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 5 ऑक्टोबर 1997 रोजी झाला होता. 25 डिसेंबर 1924 रोजी भारताचे 10वे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म झाला. भारतीय जनता पक्षाचे नेते, असामान्य संसदपटू, अलौकिक वक्ते व उत्तुंग प्रतिभेचे ओजस्वी कवी आणि पद्मविभूषण विजेते अशी त्यांची ओळख होती. 25 डिसेंबर 1919 रोजी संगीतकार नौशाद अली यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 5 मे 2006 रोजी झाला होता. 25 डिसेंबर 1918 रोजी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष व नोबेल पारितोषिक विजेते अनवर सादात यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 6 ऑक्टोबर 1981 रोजी झाला होता. 25 डिसेंबर 1911 रोजी जंगलचा सम्राट टार्झन याला कार्टूनद्वारे अजरामर करणारे अमेरिकन व्यंगचित्रकार बर्न होगार्थ यांचा जन्म झाला. ते एक लेखक व शिक्षण तज्ज्ञ देखील होते. त्यांचा मृत्यू 28 जानेवारी 1996 रोजी पॅरिस, फ्रान्स येथे झाला. 25 डिसेंबर 1876 रोजी पाकिस्तानचे प्रणेते व पहिले गव्हर्नर जनरल बॅरिस्टर मुहम्मद अली जिना यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 11 सप्टेंबर 1948 रोजी झाला होता. 25 डिसेंबर 1861 रोजी बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक पंडित मदन मोहन मालवीय यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 12 नोव्हेंबर 1946 रोजी झाला होता. 25 डिसेंबर 1642 रोजी सर आयझॅक न्यूटन यांचा जन्म झाला. ते एक इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ, गणित तज्ज्ञ व खगोलशास्त्रज्ञ म्हणून प्रचलित आहेत. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत त्यांनी मांडला. गणितातील कॅल्क्युलस या शाखेचे ते जनक होय. त्यांचा मृत्यू 20 मार्च 1727 रोजी झाला होता. 25 डिसेंबर 1998 रोजी नाटककार व दिग्दर्शक दत्तात्रय गोविंद तथा दत्ता खेबुडकर यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 1925 साली झाला होता. 25 डिसेंबर 1995 रोजी अमेरिकन गायक, संगीतकार व निर्माते डीन मार्टिन यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 7 जून 1917 रोजी झाला होता. 25 डिसेंबर 1994 रोजी भारताचे 7वे राष्ट्रपती ग्यानी झैल यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 5 मे 1916 रोजी झाला होता. ते पंजाबचे मुख्यमंत्री व केंद्रीय गृहमंत्री देखील होते. 25 डिसेंबर 1977 रोजी अभिनेता, दिग्दर्शक आणि संगीतकार चार्ली चॅप्लिन यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 16 एप्रिल 1889 रोजी झाला होता. त्यांच्या लाईमलाईट या चित्रपटाला ऑस्कर पारितोषिक मिळाले होते. किड ऑटो रेसेस ॲट व्हेनिस या त्यांच्या दुसऱ्या चित्रपटातील डर्बी हॅट, घट्ट कोट, ढगळ पॅन्ट, चौकोनी मिशा, बेढप जोडे आणि काठी या वेशभूषेमुळे चार्ली चॅप्लिन म्हणजे लोकांना मूर्तिमंत विनोद वाटू लागे. 25 डिसेंबर 1972 रोजी भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल
मद्रास इलाख्याचे मुख्यमंत्री, स्वातंत्र्य सेनानी, कायदे पंडित, मुत्सद्दी आणि लेखक चक्रवर्ती राजगोपालचारी यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 10 डिसेंबर 1878 रोजी झाला होता. 25 डिसेंबर 1957 रोजी साहित्यिक, विचारवंत व अस्पृश्यता निवारणासाठी सतत प्रयत्न करणारे कृतिशील समाजसुधारक प्राध्यापक श्रीपाद महादेव तथा श्री म माटे यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 2 सप्टेंबर 1886 रोजी झाला होता. 1916 मध्ये त्यांनी दलितांसाठी रात्रशाळा काढली आणि 20 ते 25 वर्षे तेथे मोफत शिकवले. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, हे होते 25 डिसेंबरचे दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचे दिनविशेष हे सत्र कसे वाटते हे कळवण्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 अर्थात 8698869880. असेच रोजचे दिनविशेष ऐकण्यासाठी स्टे ट्यून टू रेडिओ एमपीएससी गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. धन्यवाद.